तर नमस्कार भावांनो, तर आज तुम्हाला थोडक्यात व्यवसाय कसा करायचा ते दाखवणार आहे. तर आज आम्ही आलोय म्हणजे शेळी पालन कसं केले दाखवतोय, थोडक्यात दाखवतो. या भावांनो, या मागे या, चला चला रे, या. नमस्कार मालक. नमस्कार नमस्कार. तर तुम्हाला या इकडं सर, काढला असं काढला. तर तुम्हाला सगळ्यात आधी शेळ्या दाखवतो. आव टिपू बाई, आव या मालक. नाही उघडच आहे म्हण टिपू, ये जरा मस्तपैकी शेळ्या दाखव. एक बाबांनो, मस्तपैकी शेळ्यात ये दाखव सगळ्या मस्तपैकी टिपू शेळ्या. बैठलो का? ओके, चला. सुंदर असं स्वच्छ केलेलं आहे, मस्त एकदम. चला बाहेर. तर मित्रांनो, हे आहेत आमचे बच्चू मालक. आम्ही यांना बच्चू मालकच म्हणतो. तर बच्चू मालकांना आपण काही प्रश्न विचारणार आहे. तर मालक, तुम्हाला हे शेळी पालन करायचा व्यवसाय म्हणजे कसं काय सुचला? शेळी पालन व्यवसाय म्हणजे लहानपणापासून आवड होती, त्यामुळे हे निर्णय घेतला आहे मी. बरं, चालतं. बरं, तर आता पुढे असं विचारायचं म्हणजे हे एवढ्या शेळ्या कुठून आणल्या तुम्ही? शेळ्या म्हणजे आपण घरगुती घेतलेल्या आहेत. सलगर, केड, कवटे, मंकाळ इकडून घेतलेले आहेत. आपल्या मिरजच्या जवळपास मिरज तालुक्यातून घेतलेले आहेत भागातील. तर भावांनो, हे शेळी पालन हा व्यवसाय दाखवण्याचा उद्देश म्हणजे याच्या मागे कष्ट तर 100% भरपूर आहेत. कारण एक जनावर म्हणलं की त्याच्या मागे दिवसभर जनावरासारखं राहणारच आहे. तर भावांनो, ज्यांना कुणाला आवड आहे असं बघा, हे स्वच्छ सुंदर असा एक रिकामा प्लॉट आहे यांचा. या प्लॉटवर येणे असे एक शेड मारलेत. स्वच्छता आहे तिथं, म्हणजे शेळ्यांना खाऊ पिऊ घालतात, छानपैकी सांभाळतात. तर तुम्हालाही व्यवसाय आवडत असेल तर करू शकता. बघितलेस कसं नाही शेळी पालन किती मस्त केलं आहे. कधी कधी मला असं वाटतंय तू शेळी असायला पाहिजे होतीस आणि मी बोकड. होय होय. आणि एक दिवस हॉटेल भाग्यश्रीवाला आलं असतं आणि तुम्हाला घेऊन गेलं असतं आणि तुमचं मटण अख्ख्या गावाला खाऊ घातलं असतं.有人。